ते थांब असता नाही आधीपासून बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या कोकणी टॉकी चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण निघालो आहे हरिहरेश्वर देवदर्शनासाठी आणि आता आपण निघालो आहे सगळे. हे बघा इकडे विराधा, सुजल, धर्मेदा इकडे, हे धीरू, शुभम, नेहा, विराज. आता आपण निघालो आहे बघा. सगळे आता आलो आहे. इकडे नेत आहेत ते दोघं जण. आता आपण बघा सगळे आता इकडे जरा नारळ वगैरे देऊया. आपण महाकाली मंदिराच्या इथं आलो आहे. देवा गजानना. तर आम्ही चाललोय देवदर्शनाला हरिहरेश्वरला. तर सगळा प्रवास सुखरूप होऊ देत, सांभाळून घे पोराबालांना, सगळे सुखरूप येऊ देत, सदैव पाठीशी राहा. होय महाराज. मोरया. मित्रांनो आता आपला नारळ वगैरे देऊन झालाय. आता निघतोय आपण सगळे. मोरया मोरया. सगळे निघालो आता. चल आता आपण निघालोय. तर पोचूया आपण आता कारगिल रिक्षा स्टँडला जाऊ आपण. पण आता आलो आहे कारगिल रिक्षा स्टँड जवळ. तर थोडं इथे आपण प्रगतीनगरला पोचलोय. जरा मागं राहिलो होतो आम्ही. एक काका भेटले होते, त्यांच्याकडे ते बोलत होते, ते मागं राहिलो होतो. आता आपण निघालो प्रगतीनगरला पोचलोय. पुढे जरा पेट्रोल पंप चालू आहे काय बघूया आणि पेट्रोल भरूया. जरा पेट्रोल भरू, हवा बिवा भरायची जरा टायरमध्ये. बघू पुढे चालू आहे काय. तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. विराज आणि शुभम आता इकडे आहे. बाकीचे सगळे मित्र पुढे गेलेले आहेत. आम्ही मागे हॅलो. आता आपण आलोय नाला सोपारा आणि इथून आपण जाणार आहोत अंधेरीला विवेकदाला आणायसाठी. कारण का विवेकदा कामावरून डायरेक्ट गाडी वगैरे त्याची घेऊन चालले. पुढचा प्रवास चालू करतो. अंधेरीवरून डायरेक्ट पकडणार आहोत. पहिला विराजाकडे जायचं. विराजाच्या मामाकडे वाटतं. तर तिकडे जरा आराम वगैरे करू 2-3 तास. नंतर रात्रीचे पण जागे असतात. जाणार आहोत हरिहरेश्वरला देवदर्शनाला सकाळी. पुढचा प्रवास मग तुम्हाला दाखवू. कसाला सगळे आता एकत्र झाले. आपण माझी बेबी बघ कशी पळते. डाकू मंगल सिंग विराज आहे आणि पुढे विराज दादा चाललाय. एकजुटी जा रे, एकजुटी. कॅप्टन हा लाजर. हा आता आपण आलोय वसईला, मेन हायवेला. हा इकडून हायवे चालू झालाय. आता आपला प्रवास चालू झालेला आहे. मेन हायवे वसईला चालू झाला. आता वसईला आहे आपण. हा बघा फॉर्च्युनर. आता आपण चाललोय पेट्रोल भरायसाठी. या बघा इकडे पेट्रोल पंप आहे. वसई हायवेला बंद आहे वाटतं. बंद आहे वाटते पेट्रोल पंप. पुढच्या पेट्रोल पंपाला बघूया. पुढे हा पेट्रोल पंप बंद आहे आज. वाढले खूप. आता आपण या पुढच्या पेट्रोल पंपाला बघूया चालू आहे काय. जर भेटलं टाकून तर कदाचित बंदच. नाही आहे नशीब आहे आमचं. चालू आहेच. तो थोडं पेट्रोल वगैरे भरूया सगळ्या गाड्यांमध्ये.
मित्रांनो आता आपण निघालोय पेट्रोल भरून. पेट्रोल भरलेलं आता सगळ्या गाड्यांमध्ये आणि आता आपला प्रवास आपण चालू केलेला आहे. तर हे लोक सगळे पुढे गेलेत लगेच. तर आपण आता हळूहळू मागणं जाऊया. अंधेरीला जायचं पहिला म्हणून जरा एकदम हळूहळू जाऊ. प्रवास करून आपण आता आपण पोचलेलो आहोत सातेवली. आता आपला मेन रस्ता चालू झालेला आहे. मेन हायवेला आपण आता कनेक्ट होतो. फोकस बंद झाले. कनेक्शन जरा वरतीच ते फोकस खाली नाही. मी आलो हवा भरून आलो. हवा भरून येतो. थांबायचं थांबलो आहे आपण जरा. मला वाटतं पाणी वगैरे घेतात आहे ते कदाच. काय आला परत का चालू आहे. चालू आहे. थांबलो का गेलं हवा भरायला. अच्छा गाडी होईलच काय कसली होती आता मगाशी आमच्या मागे. तर हवा ट्रॅफिक फुल वरती ब्रिज वरती ट्रॅफिक झालाय बघा. डंपर सगळे अडकून राहिले मध्येच. पुरा ट्रॅफिक आहे पुरा लांब पर्यंत. तिकडे लास्ट पर्यंत आहे. लास्ट पर्यंत गाड्या पुऱ्या थांबलेल्या. आता हे दोघ जण आपल्या एका गाडीत हे भरायचं हवा भरायची. हवा कमी आहे पुढच्या टायर मध्ये तर हवा भरायला गेलेत आहेत सगळे दोघ जण म्हणजे. आणि आम्ही इकडे थोडं दोघं थांबलोय पुढे गाडी चेक करतोय. लाईट जरा आमची तुटली आता येता येता तुटून गेले बघा पूर्ण. स्क्रू लावलाय का त्याला. हो क्रॉस लावलं वाटतंय. मित्रांनो आपल्या गाडीत आता पंक्चर झालाय. तर धर्मीदा आपला भडकलाय. फालतूचे प्रश्न करतायत तिकडे पोरं आहेत ते बोलतात पंक्चर काढू काय. म्हणजे काय पण आपले विचारायचं असतात. पंक्चर एवढं लांब जाणं आपण पंक्चर हो का. धर्मीदा पंक्चर झाला तर काढूया का. काढूया का. ज्यादा बोलेगा ना मारा जाएगा समझा क्या. आम्ही जाऊ कुठे पण तू नाही सांगायचं आम्हाला समजलं का. घोडबंदर जाऊ ना तर इंदापुरात जाऊ.
मित्रांनो आता आपण चाललोय, गाडी पंक्चर झाली होती तिकडे चाललोय. ते तिथे आहे, गाडी कुठे गेली काय माहिती नाही. तुमच्या इथे जाऊया, ते बघूया किती पंक्चर आहे गाडी. कदाचित पंक्चर बोलत होते, पंक्चर चालू असलं तर हाय हाय इकडे आपली गाडी नाही नाही बरोबर आहे, त्याची बरोबर आहे, काय बरोबर आहे. हा एकटाच आहे, बाकीचे कुठे आहेत रे? हा इकडे नाही बरोबर आहे, उसका मैंने चेक किया था. शुभम आहे. हे दोघे कुठेतरी गायब झाले. नशीबच ए पाठी दाब त्याला. गाईच काय करणार, नशीब खराब आहे. जातानाच पंक्चर निघाले बाईकला, 2 पंक्चर, 2 एक व्हायचं खराब. दानी कुठे आहेत? ते पुढे गेले. अहो हा बघा, पांढरा घोडा, काला घोडा, काला घोड्याचा ड्रायव्हर थांबलाय, थकलाय. आणि मागं बसणार काला घोडा, एकदम प्रोफेशनल. सोड सोड केले नाही आणि जिथे शेंगा. पहिलाच पंक्चर होता ना, त्याच्यावरच हे झाले, म्हणजे तेच निघाले. आमच्यात हा एकच असा आहे, बघा त्या कुठं जायची खोटे याचा फोटो चालू होता. ते बघा पोस्ट चालू केला नाही ना द्यायला लगेच. न्या त्याचा फोटोग्राफर. मस्त मस्त, छान छान टाकलेलं आहे बदला. मित्रांनो, आमची परिस्थिती पण एवढी विकट आहे. 350 तुटलेलं हेल्मेट आहे, त्या माझ्या मानकोट्याला बांधायला दिली नाही. आता तशी शाप तुटलीला मला दिली नाही, आणि ह्याच्यावर काय कवटे एक नंबर आहे, एक नंबर आहे. खडकला दिली नाही, काय म्हणून हे जास्त करून लेडीज लोक घालतात. काय बोलतो हे बघा, काच पण खाली काय काय सेफ्टी साठी ठीक आहे, कधी चालेल. भूल व्हायचा काही समजायचं नाही. सेफ्टी मेन आहे. इथनं असं मग मानकोटा केला लागेल, तेव्हा कुठे बसून जाईल. दादा झाला काय पंक्चर काढून? आता मित्रांनो, आता आपण इथून निघाले पेट्रोल पंपावरून, हवा वगैरे भरलेली, आपण पंक्चर काढलेले 2. आता आपण परत आपला रस्ता चालू करतो जायला. धचका कशाला मार, आपल्याला चुकीच्या रस्त्याने गाडी घुसवतात. 3दा गेलाय ना असा, सारखी बाजूला गाड्या घुसवतात. आता एकदा ट्रॅफिक लागलाय, पुरा भरलाय ब्रिज, वरचा पुरा भरलाय. इथे लेट पण झालाय खूप आपल्याला, कारण इथेच आपल्याला टाइम भरलं. 3:30 वाजले जातं. मला वाटतं एकदा येऊन बाहेर थांबलं, वाट बघते, फोनवर फोन चालवता येईल, कुठे आहेत कुठे. जेवढं आपल्याला लवकर जातील तेवढा प्रयत्न करू आपण आता, कारण का आत्ताचं आपल्याला अंधेरीला पोचण्यासाठी पुढचा प्रवास पण खूप बाकी आहे. आपल्याला प्रवास आपला सुखरूपच करायचा आहे, सोपं असेल जाऊया. थोडंसं इथे जरा गाडी लागेल आपल्याला, कारण का अंधेरीला पोचायचं. अंधेरीवरती निघा तिथलं एक त्याला पिकअप केलं मागं आज चालू तर भेटणार गाडी. खूप रस्ते खराब आहे. आता एवढे खड्डे ना मोठे मोठे, गाडीची पुढे जेवढा जो ब्रिज आहे ना तो खूप खराब आहे, कारण ते एवढे मोठे मोठे हो हो, काय फटीतनं काढले गाडी, एक नंबर कडक कडक. खूप झाले आपल्याला, जवळजवळ 2 वाजेपर्यंत पोचायला तरी पाहिजे होतं, 2-2:30 पर्यंत. 3 तास लागतात.
ही आमची फर्स्ट राईड आहे बाईकवरून जाणं. विचार केला की मजा नाही सगळे मग झुकतात. फक्त काय गाडी चालवणारा जागा असतो तो पण आधीच आता आपण पोचू घोडबंदरला. विराटला कधी ते काय माहिती मागे थांबलं होतं का कशामध्ये थांबले माहिती नाही सगळ्यांना. तर मित्रांनो आता आपण थांबलो इथं अंधेरीला विवेकदाला घेण्यासाठी, कारण का तो आता जॉबवरून डायरेक्ट इकडे येणार आहे. तर आपण त्याची वाट बघतो. तर हे बघा सगळे थांबलेले आहेत. तर मी काय मग काय म्हणणं तुझा मजा आली आहे? तर आतापर्यंत अर्ध्यावर आलो आहे मी. अर्ध्यापर्यंत प्रवास खूप चांगला आहे. तर पुढे पण बघूया आपला कसं काय मजा येते. ठीक आहे, तोपर्यंत आमच्यासोबत बनवून राहा. गाडीला सांगा एक बिस्किट फेकत राहतो पटपट पटपट. हे बघा आपला पटवा तयार झालाय बिस्किटांचा. कॉन्ट्रॅक्ट आपला धर्मेंद्रनी घेतला नाही त्याचा. आता निघालोय. काय काय बोला पुढे जायचं आपल्याला? आपल्याला ब्रिज उतरून पुढे जायचं, कारण का मला वाटतं विवेकदा आपल्याला पुढे भेटणार आहे. इथे नाही थांबायला बोला की पुढे जाऊया. पूर्ण आता अरे इथं आपण 3 नंबर गेटच्या इथं उभं आपण. इकडे हा हायवे त्याच्या बाजूला. आता येतोय मित्र आमचा, त्याला घेऊन निघू. तर खूप दौरा गाठायचं आहे, त्यामुळे भेटू आपण. चालूच असेल आपलं हे सर्व. हे बघा पागलपंती बघा, हेल्मेट आधीच सुटले त्याच्यात अजून मरतोय बघा. हा कुठला आहे? नाव तरी सांग तुझं. नमानातला कुठला अवतार आहेस तो तरी सांग. आम्ही परतांची बनली बाय. काय बोलू इच्छिता तुम्ही? तर नाही, मी डायरेक्ट इकडे बोलतो. काय बोलणार तिकडे? काय बोलणार इकडे बोलणार जी पण तिकडे तो गाणी म्हणणार आहे लग्नाची. गीता उभी मंडपात नितीन दुरून होता पात
मुंबईला पत्नी मी तुला जाणार मुंबईला बिचारा तिच्या बघा आम्हाला विचारा तिच्या आईला मुलगी द्याल काय आम्हाला आहे का मला मुंबईला मुलगा आहे का मला धन्यवाद धन्यवाद मंडळा. कुठे कामाला आहे? संडास धुवायला संडास धुवायला ना. चॉकलेट बाय बघा आमचा. ए चॉकलेट बाय इकडे बघ. सध्या तो जरा बिझी आहे. हे बघा बिचारे बाबा झोपले आहेत. बाबा किल्लू थंडीमध्ये त्यांना काय नाही काय आमचे अंगावरती काय करणार विचार. त्याची परिस्थिती येते काय काय जाणार काय होणार होता. बघा आमचा भाव आलाय. आमचा भाव आलाय. बघा आला आला बघा 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 आला आलेला आहे दादा. चला चला आता जाऊया आपण. चला मित्रांनो, आता विवेकदा आलाय आपला. आता आपण निघतोय सगळे. आता इथून आपला गावचा रस्ता चालू झालेला. आता आपण आलोय अंधेरीला होतो मग. आता विवेकदा पण आलाय. आता सगळे निघालोय. हा बघा प्रत्येकांच्या गाड्या आता चेंज झालेल्या आहेत. ही विरादा चालवता आता विवेकदा आणि शुभम बसलाय. ही आम्ही चालवत होतो आपला काला घोडा तो विरादा आणि सुजल बसलाय. आणि इथे हाय तसंच आहे आपला धर्मेंद्र चालवणारे. मागे फक्त विराज बसतोय. आणि आमच्याकडं आले ही नवीन गाडी. तिच्यावर आम्ही दोघं धीरू आणि मी बसणार आहे. चला तर मित्रांनो, आता आपण निघालोय. ते गाडी जायला
थांबलोय थोडा नाश्ता वगैरे करू, भूक लागले सर्वांना. हे खाऊ गल्ली आपण तुम्हाला इकडे स्टार्टच आहे, पूर्ण लाईनच ती आहे. हा मॅगी भेटते जास्त. भाई चढव चढव. क्या सब्जी कैसे हलचल मस्त ना. चायनीज गाड बघा. आता आम्ही जरा पनवेलच्या पाठी आहोत. जरा रेस्ट करायला थांबलोय. कोणाला काढू का तू? आम्ही त्या इकडंच घुसलो आतमध्ये ना. अरे भावा भजी बोललो भजी. या आहेत आमच्या गाड्या. हा ब्लॅक घोडा, काला घोडा. त्याला काय बोलणार आपण? हा दुसरा काला घोडा, हा छोटा काळा घोडा. काय चर्चा चालू आहे बघूया आपण जरा. हे चावी काढली काय मी? बॅग कुठे ठेवले? चला नाश्ता करू. काय बोलला? चावी दे. हा मग चावी आहे ना. चला चला, भूख लगी है, भूख लगी है. हेल्मेटचा कलेक्शन आहे बोलतो. हेल्मेट कलेक्शन कल फोन नहीं करने का. हाँ लोग हे विरायचं ना. हां ऑर्डर आमध्ये ना ऑर्डर मला चिकन हां 2-3 राईस मॅगी मसाला मॅगी. धर्मेश दादा काय बोलू इच्छिता? जरा खातो नंतर बोलतो. ठीक आहे. आधी पेट पूजा, आधी पेट पूजा. तर मित्रांनो आता पेटपूजन झालेलं आहे. चाललो आता निघतो आम्ही. एक एक गाड्या काढतायत. हां भावा ये आपण आपल्या फ्रेममध्ये येऊ थोडं. ये बाकी हा बघा काय करतो. वाटप वगैरे काय खाता रे? तिला पण 10 रुपये देत मी आता काढले सगळे. चांगला आशीर्वाद दे बाई. आम्हाला घरात मित्रांनो आता पेट्रोल भरायला आपण आलोय. आपल्या विराजच्या गाडीत एक्सेस मध्ये पेट्रोल भरतोय. आता मला वाटतं कमी आहे पेट्रोल. आपली गाडी फुल भरलेली आहे म्हणून काय आपल्याला टाकायचं नाही. पण अरे रे रे चप्पल ओली झाली. काकाने चप्पल ओली केली. आमची गाडी तरी फुलच आहे. त्याच्या गाडीत जरा टाकूया पेट्रोल आणि मग निघूया. हे विराजदानी गेले पुढे. गवलाटा आमचा नाच करतात का फुलवाड्यांचा माहिती नाही दाखवतो त्यांच्या एरियात येऊन. आता आपण निघालोय पेट्रोल भरून इकडे. पंपावर पेट्रोल भरलेला गाडीत.
आणि आता जातोय आपण पुढे. चलो हिंदी गाणी ऐकूया आता जरा. गझली सकाळपासून मराठी गाणी. आशिष म्हात्रे. आता पूर्ण उजळलाय बघा, पूर्ण उजळलंय पूर्ण. छान 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 छान. आपले मित्र थांबले ते वाटते मागे. तो बघा एक तिकडं आहे, एक उभा आहे तिकडे. गाड्या नुसतं सुसाट जात आहेत, सुसाट. आता हे लोक पण आलेले आहेत, हे बघा इकडे थांबलेले आहेत. चेहरे वगैरे घेऊन आले आहेत. सुना दूं किससे, हम भी अगर अपने जवाने के सुना दूं किससे, ये जो आजकल के लौंडे पैर दबाने लग जाए. मित्रांनो आता आपण आलो इंदापूरला. बघा इकडे इकडून इकडून आपलं विराटदाकडे जायचं आहे आणि आपण आता इकडून आलो. गेल्या टायमाला आलो तेव्हा इकडे वडापाव खाल्लेला आहे. असं वाटतं याच्या तोंडावर कोलसा मारला नाही कोणीतरी. अरे हेल्मेट पण मागातले आहेत. दादा चाललाय. भरपूर पाय दुखले. कडक कडक काय दिसतंय बघा. बघा लालपरी आपले लागले इकडे. जाता आता जंगलात. आपला इंदापूरचा डेपो इकडं. मागाशी गाडी होती आता नाही. आपला इंदापूर बस स्थानक हवाय. फेमस वडापाव दाखवतो चला. हा आणि जे तुला माहिती होय. हा आलो परत आपण आपल्या गाड्यांच्या तिकडे. सगळ्यांनी हा मेन रोड आहे. इकडनं सरळ मला वाटतं आपला हा हे याच्यात टाक. घरी गेले का काय लावणार याच्या तोंडा असं वाटतं याच्या तोंडा कोणीतरी भुरी मारला नाही. भाऊ भाऊ आपण
तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? संतोष बिर्जे, आणि कुठलं गाव कुठलं तुमचं इथलं? मुतवली. किती वर्ष हे काम करते तुम्ही? इथे आहे तुमचं स्टॉल? कामाला आहे. अच्छा, कामाला आहे. दुसऱ्याचं आहे का दुकान? ओके. तर किती वर्ष झाली तुम्हाला? मला इथे 4-5 वर्ष. 4-5. तर खूप जण येत असतील ना? खूप जण येतात. तर गाईज बघू शकता इथे खूप जण येतात तसे. आता सध्या गावाला कोण नाही. बघा, आता आम्ही इथे वडापाव खातोय. हा घे ना, खा खा, भुकेल आहे. गरिबांना दान. हो, चला बाईच आम्ही आता खातो थोडस. धर्मेश दा, कशी आहे टेस्ट? छान आहे, अप्रतिम. ठीक आहे, चला आता मित्रांनो खाऊन झालंय. आता आम्ही निघतोय. आता विराजच्या घरी जातोय इथून. त्याच्यानंतर जरा फ्रेश होऊ, झोपू थोडा वेळ, आणि नंतर परत मग हरिहरेश्वरच्या दर्शनाला जाऊ. हा बायला त्या विचारायला जातो काहीतरी. लाल परी निघाली, लाल परी, लाल परी. हा धर्म कितवा वडापाव? पहिला. ते इकडे कॅमेरामध्ये सांगायसाठी पहिला वडापाव. मनापासून पहिला आहे. अच्छा, मनापासून. वेग तुझा किती आहे? पहिला वडापाव. पहिला वडापाव. काय पहिला? पाण्याची बॉटल घे ना. एकच वडापाव खाल्लाय आणि 4 खाल्ले. 4 वडापाव खाल्ले. तू किती खाल्लेस? मी वडापावच नाही खाल्ला. हा, अच्छा, ठीक आहे. चला. मित्रांनो, आता नाश्ता वगैरे केलेला आहे आपण, मगाशी दाखवलं तुम्हाला. आता आपण चाललोय विराजाच्या घरी. आलो आहे विराजाच्या घरी. आता जाऊ, थोडं 10 मिनिटं थांबवून आराम जळता करू, नाही तर मग त्याच्या मामाकडे जाऊ. आता आपण तळाच्या आलेलो आहे. हा शॉर्टकट रस्ता आहे, मला वाटतं इकडनं जातोय. वाव, गावाला पोचलो शेवटी आपण. लेट झालाय आपल्याला, ठीक आहे. पण तिकडे बघा पूर्ण याची खाण आहे आपली विठांची. बघा मस्त व्ह्यू आहे, मस्त. कोकणचे रोड. पण वाडी चालू आहे त्यांची आता, शॉर्टकट नाही त्यांची वाडी आहे काही. मस्त घर बघा, जुने आहेत एकदम. नाही, वाडीत त्यांची नाही वाटत, ही दुसरी आहे. छान छान छान. सर्कल गाडी, व्ह्यू बघा बाई साईडचा. खाणार असल्याच्या तिकडनं गावात नाही आणला. मस्त केली ना वाटतंय, रस्ता बनवली ना वाटतं. हा बैल बघ, बैल बघा, बैल बघा, बैल बघा. इकडे सगळं आता नांगरणीने झाले इकडे आपले, कारण का मध्येच पाऊस पडला होता. सगळ्यांनी पाचवड करून नांगरणी करून टाकली आहे.
फर्स्ट वर उचल. गाडी चढलीच नाही आमची. उतरायला लागला, ढकलायला लागला. चढ बघा कसा आहे, एकदम पूर्ण ऍस टाईप आहे. कडक व्ह्यू आहे. हाय ग बाय. गाडी जमली. दिवसभर एवढी धावले, आता तिच्यात ताकद नाही राहिली जावायला. पहिला गेलो पण नव्हतं. अशी ते रनिंगच घेत नाही, ते उचल तरी काही. शांत बसा. चला निघालो आता आपण. जरा थांबलो होतो. सरड्याला आता चिरडली बसतील तुम्ही. घे बोवा घे. हा बघा आंब्याची बाग आहे इकडं. सगळे आंबे लागले जातात, थोडाफार मोठे झाले बघा. मित्रांनो, आता आपण निघालो विराजाच्या घरातून. सगळे आता बाबा बाहेर आले. चला बाबा, चला चला. निघालेलं आहे आपण. हे काय रे, आता जिथनं आलो तसं जिथनं राहील अटकलाय काय. माईक नाही माझ्याकडं, माझ्याकडे नाही. सो आपण निघालो आहे आता. हे आपण माहिती आहे गेल्या वर्षी दाखवलेलं तुम्हाला ब्लॉग मध्ये. आपण होली कुठं पेटवलेली बघा, इथे आपण होळी पेटवलेली. इथे पेटवलेली होली. हा नको 100 रुपये नको देऊ. खाऊ तू नेशील भिंती. 2-2 कशाला माहीत. चला तर पोरांनो, आता आम्ही निघालो आहे विराजाच्या मामाच्या घरी. त्या घरातून आलो भेटून सगळ्यांना. मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलंच आम्ही इकडचं होलीला आलेलो तेव्हाच. इकडे आम्ही नेटवर्कला येतो. इथे नेटवर्क वगैरे चिंतेचं झाड आहे ना तिकडे जगी आहे. मित्रांनो, या चिंचेच्या इथं काय आहे? चिंचेचं जखीन हडळ आहे, हडळ. एके दिवशी गवळवाडी या गावात एक पोरगा होता. तो त्याला दिसली त्या झाडाखाली आंघोळ घालताना एका पोराला, आणि नंतर समजलं की तोच पोरगा तिथे आंघोळ करत होता. बस, गोष्ट संपली आमची. धन्यवाद, मंडळ आभारी आहे तुमचं. आणि आता आपण निघालेला आहे चक्रा. हा चक्रा आहे. बंदोबस्त आहे इकडे. काय माहिती काय आहे. वाव, कडक वाटतं आहे इकडं. गावच्या इकडे रस्ते मस्त आहे. उतरणार नाही मित्रांनो, आता पोचलोय आपण विराजाच्या मामाच्या घरी. बघा, हे सगळे पण आले पाठोपाठ. पोचलो एकदा.
तर मित्रांनो नमस्कार. तर आम्ही आता उठलो, आंघोळ झाली आमची. आता नाश्ता करायला बसलोय. नाश्त्यामध्ये कांदे पोहे आहेत. कांदे पोहे हे बघा, हे बघा, हे बुक्कड गँग, हे सर्व हे बघा, हे बघा रे इकडं. हा चला, तर आता नाश्ता करतो, नंतर निघायचंय दर्शनाला हरिहरेश्वरला. आता हे बघा चाय पण आलेली आहे. तर आता ही चाय स्पेशल सध्या हे बघा हे याने बनवली आहे, धर्मेश दादाने. तर आता बघूया कसा काय चहाची टेस्ट सांगूया. काय काय मीठ टाकलंय त्याने, काय माणूस आहे. हा डबा हा साखर आणि मीठ ह्याच्यात समजत नाही तुला. आणि हा गावचा माणूस. चाय फोकट गेली का यार. आता आईला बनवायला सांगायला लागेल. तर मित्रांनो तुम्हाला गावच्या घरामध्ये ना प्रत्येक म्हणजे काय ना काय ठेवलेलं असतं. आता हे दाखवतो तुम्हाला की घरामध्ये हे बघा, हे कांद्याचं पोतं वगैरे, बटाट्याचं वगैरे ठेवलेलं असतं. अक्कच्या अक्क, असं नाही की अर्ध अर्ध घेऊन येतात, हे एकदाच घेऊन ठेवतात. तर आता हे बघा हे घर बघा. आता नाश्ता चालू आहे, झालंच समजा. आता निघू. आई दाखवतो. हे बघा आई. आई गाव कसं आहे? गावाला बरं वाटतं की नाही? बरं वाटतं ना. हा मित्रांनो एक बाजूलाच असं घराच्या मंदिर आहे छोट. चला तुम्हाला दाखवतो. चला तुम्हाला दाखवतो. हे बघ, काहीतरी इथे लग्न वगैरे होतं वाटतं. दाखवतो. आता हे सध्या लॉक आहे, आता खोलतील. चला दादाच आमचा खोलतोय दरवाजा. हे बघा राधाकृष्ण मंदिर. राधे राधे. महादेवाची पिंडी आहे, बघू शकता. कृष्ण, राधा, दत्तगुरु, विठ्ठल, रखुमाई सर्व आहे. वा, काहीतरी फंक्शन होतं वाटतं. सर्व त्याचीच आहे. हे आता की त्याने लाईट लावली. हा लाईट लागली. हे बघा आतमध्ये जाऊ शकतं. बघू शकता. मी म्हटलं ठोकरं टेकतो सगळी. त्याच्या एक भुवारती मागे देवी मंदिराच्या. आता लांबच्या पल्ल्याला गाठी आपण तो इथून मंदिरात दर्शन झाले. तर हरिहरेश्वरला जाऊ, दर्शन घेऊ, तिथे जरा बीच वगैरे फिरू आणि निघू. गोरीचा माळ. चला 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 हो चला. बाईक पण रेडी आहेत. कपडे घ्यायचे घातलेले. हे बघा हे कपडे एवढे बघा कसे सुकायचे घातले. काय ठेवलंय सुकत. काहीतरी सांगतायत. हे जे मंदिराची जागा आहे ते आजींची आहे.
देऊन टाकलेत ना तुम्ही? हो, आम्ही दिली. अच्छा अच्छा. किती वर्ष अगोदर मंदिर बांधलं होतं? किती वर्ष झाले हा मंदिर बांधून? मंदिर 1999 ला. 1999 ला बनवलंय. जवळ 16-17 वर्ष. नाही 90 ला 90. अच्छा ओके. म्हणजे 90 ला. 30 वर्ष. हो. 30 वर्ष झाले त्या मंदिराला. हम्म. मस्त मंदिर आहे. हा बघा, हा नातू आहे, आजीचा नातू. गावची पोरं कोणाकोणाला जमली दिलं विचार. हा. आता जाऊन वसूल करू. आई. पोरं आली वाई तेवढ्यात आले